रोज मुलांना डब्याला काय द्यायचं हे कळतच नाही आणि त्यात पण त्यांना रोज रोज तेच तेच नको म्हटल्यावर आता काय करायचं बरं हे विचारच पडतात. म्हणून त्याच सगळ्या साहित्याने काहीतरी वेगळं मी ट्राय केलेलं आहे आणि ते माझ्या मुलाला इतकं आवडलं ना. काहीतरी वेगळं पण अगदी सेम प्रकार आहे आपला जे आपण नेहमीच बनवतो, पण एका वेगळ्या परीने त्याला आपण प्रेझेंट करायचं आहे. दिसायला काहीतरी वेगळं दिसतं आणि खायला तर अप्रतिम आहे आणि त्याचबरोबर हेल्दी सुद्धा आहे. तर सगळ्यात आधी आतली आपण स्टफिंग करून घ्यायची आहे. तर स्टफिंगसाठी ना तेल थोडंसंच अगदी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणी टाकलेली आहे. दाखवलेले सगळे जिन्नस थोडे थोडे टाकायचे आहेत. आता ह्यात मिरच्या ज्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही स्किपही करू शकता. त्याचबरोबर भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे आणि चांगलं फोडणीला तडतडवू द्यायचंय. व्यवस्थित 5 मिनिटं स्लो गॅसवर फोडणी झाली की असं लांब लांब चिरलेला कांदा आहे. एक छोटासा कांदा घेतला होता, अगदी जास्तही नाही, छोटा कांदा पण लांब चिरून टाकायचा आहे आणि 5 मिनिटं त्याला शिजू द्यायचंय. हलकासा कांदा मऊ झाला ना, गुलाबी झाला की मग आपल्याला ती पुढची प्रोसेस करायची. अगदी आपल्याला करपवायचं नाहीये किंवा ब्राऊनही करायचा नाहीये कांदा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा जो आहे पटकन शिजेल. झाकून एक 5 मिनिटं वाफ द्यायची आहे. 5 मिनिटं वाफ झाली की कांदा चांगला मऊ झालेला आहे, बघू शकता. छान असा मऊसर कांदा झालेला आहे. त्यात आता 5 उकडलेली बटाटी टाकतेय. उकडून मॅश केलेली बटाटी आहेत. त्याचबरोबर धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छान त्याला मिक्स करायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग थोडंसं अगदी 2 चमचे पाणी घालून चांगलं एकजीव करायचं आहे आणि पुन्हा त्याला झाकून आपण एक वाफ काढायची आहे. बटाटी आपली शिजलेली आहेतच, फक्त एकजीव करायचं आहे त्याला आणि एक वाफ काढायची आहे. 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. लागल्यास थोडं थोडं पाणी तुम्ही अजून टाकू शकता म्हणजे बटाटी छान वाफ देतील. आता 5 मिनिटं छान झालेली आहे. मऊसर आपलं बटाट्याचं जे मिश्रण आहे ते झालेलं आहे. अगदी कडकडीत बटाटा लागता कामा नये. छान असा सॉफ्ट असं बटाट्याची भाजी आपण बोलू शकतो. बटाट्याची भाजी आपली तयार आहे. आता हे सारण आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे. वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याला साईडला ठेवून द्यायचंय. आता ह्या रेसिपीसाठी हे सारण जे आहे, जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी डब्याला ही रेसिपी करायची आहे तर सारण आदल्या दिवशी हे करून ठेवू शकता फ्रीजमध्ये किंवा सकाळ सकाळी फ्रेश बनवू शकता. ही छान आपली बटाट्याची भाजी आता थंड करत साईडला ठेवून द्यायचं आहे. त्याचबरोबर इथे इडलीचं पीठ आहे, छान फर्मेंट झालेलं पीठ आहे. मस्त तांदूळ आणि उडदाची डाळ ह्यांच्यानी आपण फर्मेंट केलेलं जे पीठ आहे, बघू शकता इतकं सुंदर पीठ आलेलं आहे ना. मस्त या थंडीच्या दिवसातही पीठ अप्रतिम आलेलं आहे. ह्याची रेसिपी जर हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. एक वेगळा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू की परफेक्ट असा इडलीचं पीठ कसं तयार करायचं ते. बघू शकता छान एकदम फ्लफी आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याचीच आपण ही पुढची रेसिपी करणार आहोत. आता हे सारण बघू शकता छान थंड झालेलं आहे. आता छोटे छोटे पोर्शन घ्यायचे आहेत. अगदी छोटासा लाडू बनवायचा आहे त्याचा, आपल्या आप्यात जाईल इतका. आता हा लाडू आहे ना, असे आपण लाडू सगळे तयार करून घेणार आहोत. अगदी छोटे छोटे बॉल्स आहेत. हे थोडेफार लाडू मी बनवून घेतलेले आहेत. आता एक अप्पम पॅन घ्यायचा आहे. त्यात थोडंसं तूप टाकायचं आहे. अगदी थोडं थोडं, एक एक चमचाभर पण नाही, अगदी थोडं थोडं तूप टाकते. सगळीकडे पसरवायचं आहे छान तूप. तूप थोडंसं गरम झालं ना की सगळ्यात आधी तर आपलं इडलीचं बॅटर घ्यायचंय. त्या इडलीच्या बॅटरमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, विसरू नका. आता हे बॅटर अर्ध फिल करायचं आहे आपल्याला. सगळ्या साच्यात इडलीचं बॅटर जे आहे अर्ध अर्ध फिल करायचं आहे आणि बघू शकता छान फुलतोय तो परफेक्ट अगदी. आता त्याचबरोबर जो गोळे आपण बनवलेले आहेत बॉल्स, ते बॉल्स आपण मधोमध टाकायचे आहेत आणि पुन्हा त्याच्यावर थोडंसं बॅटर टाकून ते बॉल्स जे आहेत कव्हर करायचे आहेत. बघू शकता अगदी छान आणि सोपी पद्धत आहे मुलांना काहीतरी वेगळं खाऊ घालायची. आता ह्याच बॅटर पासून आणि स्टफिंग पासून तुम्ही अर्थातच स्टफ इडली करू शकता.
आणि डोसे तर करूच शकता, मसाले डोसे, आणि असे बरेच काही रेसिपी आहेत जे वेगवेगळे आपण मुलांना खाऊ घालू शकतो. आता झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढायची, हवं असल्यास थोडं थोडं तेल टाकायचंय वरून किंवा तुपही टाकू शकता. आता साईड चेंज करायची आहे आणि दुसऱ्या साईडनी देखील त्याला छान असं खरपूस होईपर्यंत फ्राय करायचं आहे. बघू शकता सुंदर कलर आलेला आहे, बाहेरून अगदी कुरकुरीत लागतं आणि आतून स्टफिंग असल्यामुळे ना फुल फिलिंग आहे ती बटाट्याची, जी आपण सारण केलेलं आहे ना. अगदी 2-3 खाल्ले ना मुलांनी डब्याला तरी अगदी पोटभरीचा हा नाश्ता किंवा डब्बा होऊ शकतो, आणि तेही एका वेगळ्या पद्धतीने. बघू शकता आता छान कलर आलेला आहे, दोन्ही साईडनी मस्त शेकवून घेतलेलं आहे. आता हे काढून आपण थोडंफार थंड करून मग डब्यात भरायचं आहे. सोबत केचप किंवा चटणी तुम्ही काहीही देऊ शकता. आता इथे मी चटणी देते. चटणीसाठी फोडणी तयार करते. तेल, त्यात राई टाकायची आहे, एक लाल मिरची टाकायची आहे आणि कढीपत्ता. ही साधीशी फोडणी आहे, दुसरं काही मी त्यात एक्स्ट्रा टाकत नाहीये. आणि नारळाची चटणी आहे आपली. ही फोडणी जी आहे चटणीत टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचंय. आता इथे मी अप्पे तुम्हाला कापून दाखवते. अगदी मस्त वरून एकदम कुरकुरीत होतात हा, आणि आतून अगदी मऊ सॉफ्ट आणि मस्त बटाट्याची स्टफिंग फ्लेवरफुल तीही. इतकं सुंदर आणि वेगळा नाश्ता आहे ना. मुलं बाहेरून तर वेगळं अप्पे दिसतात, पण आतून ते बाईट घेतल्यावर खूप सुंदर लागतं आणि फुलफिलिंगही आहे. डब्याला दिलात तर अगदी पोट भरून जाईल. 2-3 जरी दिलात तरी मुलांचं पोट आरामात भरेल. आता खूप सुंदर दिसायलाही आहे आणि तसंच चवीलाही आहे. छान आपण डब्यात त्याला फिल करूया. असं तुम्ही कट करून सुद्धा देऊ शकता किंवा डायरेक्ट अख्खे सुद्धा अप्पे तुम्ही देऊ शकता. सोबत चटणी किंवा केचप देऊ शकता. हा आपला एक तर डब्बा आपला तयार आहे. आता ह्याच सारणापासून मी अजून एक तुम्हाला प्रकार बनवून दाखवते. जर तोही तुम्हाला आवडत असेल तर तोही तुम्ही नक्की करून बघा. आता इथे मी सँडविच मेकर घेतलेला आहे. आपल्याकडे हा साधारण सगळ्यांकडे असतोच. थोडं थोडं तूप लावून घ्यायचंय चमचाभर, आणि जो आपला बॅटर आहे इडलीचा, इडली डोश्याचा जो बॅटर आपण नॉर्मली तयार करतो, तोच बॅटर ते पसरवायचे. अगदी पातळ लेअर पसरवायची आहे. अगदी जाडसर ठेवू नका. थोडं पातळ सगळीकडे पसरेल असं लावा. आणि त्याचबरोबर बटाट्याचं सारण जे आहे ते मध्ये टाकायचं आहे. आणि हा सारण पुन्हा जो आहे ना त्याला कव्हर करून टाकायचं आहे बॅटरनी. आणि वरून पण थोडंसं तूप लावा आणि झाकण बंद करा. आणि दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत आपला टोस्ट तयार करून घ्या. आता सेम पद्धत आहे, सेम प्रकार आहे, फक्त दिसायला काहीतरी वेगळं आहे, बाकी काही नाही. मुलं जे आहेत ना पहिलं डोळ्यांनीच खातात. जर त्यांना वेगळं काहीतरी वाटलं ना तर ते आवडीने ते सगळं संपवतील, आणि अर्थातच खाल्ल्यावर तर चव तर अप्रतिम लागतेच. असं तुम्हाला या दोन्ही रेसिपीज माझ्या कशा वाटल्या मला नक्की कळवा, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह. धन्यवाद.